खासदार श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत व सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे हे धुळे शहरातील विविध विकास कामांच्या भूमिपूजनाप्रसंगी जिल्हा दौऱ्यावर आले होते। दुपारच्या सुमारास गोंदूर येथील विमानतळावर आगमन झालं असता शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत खासदारांसह दोघा मंत्र्यांचं जंगी असं स्वागत केलं आहे। त्यांनी केलेल्या स्वागतानं खासदार श्रीकांत शिंदेसह मंत्री उदय सामंत व दादा भुसे यांनी देखील तोंड भरून कौतुक केलं आहे। त्यानंतर मान्यवरांचा ताफा धुळ्याकडील नियोजित कार्यक्रमाकडे रवाना झाला। धुळे जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले महाराष्ट्राचे युवा नेतृत्व, आमचे नेते आदरणीय संसद रत्न खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय दादासाहेब भुसे व आमचे मोठे बंधुतुल्य सहकारी महाराष्ट्राचे खंबीर असं उद्योग मंत्री नेतृत्व आदरणीय उदयजी सामंत साहेब, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आमचे बंधुतुल्य सहकारी आदरणीय भाऊसाहेब चौधरी यांचं धुळे जिल्हा दौऱ्यावर या ठिकाणी आगमन झालं। या आगमनाप्रसंगी गोंदूर विमानतळावर चारही नेते मंडळींचं जंगी असं स्वागत धुळे जिल्ह्याच्या वतीने व माझे सर्व जीवाला जीव देणारे सहकारी मित्र बांधवांच्या वतीने गोंदूर विमानतळाच्या या प्रांगणामध्ये चौघी नेते मंडळींचं जंगी असं स्वागत करण्यात आलं। आणि शिंदखेडा तालुक्यामध्ये ज्या आपल्या आदिवासी समाजाच्या लहान बालिकेवर बलात्कार करून तिचा निगरून खून करण्यात आला, त्याचं निवेदन पण आदरणीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांना देऊन लवकरात लवकर त्या बळी पडलेल्या भगिनीला त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी, आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या स्तरावरून प्रयत्न व्हावेत म्हणून श्रीकांतजी शिंदे साहेबांना त्या ठिकाणी विनंती करण्यात आली आणि त्या गोष्टीला त्यांनी दुजोरा दिला। आणि निश्चितच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांतजी धिवरे साहेबांना सांगून तातडीने त्या ठिकाणी कारवाई करण्यास मी सांगतो असं त्यांनी वचन या ठिकाणी दिलेले आहे। या ठिकाणी आलेल्या सर्व माझ्या बंधुतुल्य सहकारी मित्रांचं मी मनपूर्वक आभार मानतो। अशाच पद्धतीचं पाठबळ आणि आशीर्वाद तुमच्या सर्वांचा पाठीशी असू द्यावा ही आग्रहाची विनंती। जय। या प्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले, महानगर प्रमुख संजय गुजराती, आमदार मंजुळा गावित, डॉक्टर तुळशीराम गावित, संपर्क प्रमुख प्रसाद ढोमसे, आशिष चौधरी, पंकज चौधरी, धीरज मोकळे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत व सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे हे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते। गोंदूर विमानतळावरून धुळ्याकडे जात असताना त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याआधीच मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। मराठा समाजाची शासनानं मराठा आरक्षणाप्रकरणी फसवणूक केली असल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे। पवन मराठे, माझा महाराष्ट्र, धुळे। ट्रक अडवत कापूस विक्रीच्या पैशांची लूट झाल्याची घटना ओढे येथे घडली होती। मात्र पोलिसांनी हा जवई आणि सासरा यांचाच बनाव असल्याचं उघड झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे। एरोंडोर तालुक्यातील कासोदा येथील विजेंद्र भोई यांच्या मालकीचा कापूस विकून ट्रक हा पैसे घेऊन चालक रवींद्र सोनवणे वय 35 राहणार अडावत हा येत होता। बुधवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास होड गावापुढे 2 अज्ञातांनी दगडफेक करून त्याला लुटल्याची घटना घडली। एलसीबीचे पीआय दत्तात्रय शिंदे व पथकानं संशयावरून रवींद्र सोनवणे यास ताब्यातही घेतलं। त्याने पोलिसांसमोर लुटीचा बनाव करून सासरे मोहन महाजन वय 60 राहणार एरोंडोल यांना पैसे दिल्याचं कबूल केलं आहे। तर पोलिसांनी लुटीचे 6,83,000 हस्तगत केला आहे। तर संशयित जावई आणि सासरे याला बेड्या ठोकल्या आहेत। रोजी दुपारी 3:30 वाजता विजेंद्र हिम्मत भोई राहणार कासोदा तालुका एरंडोल
यांच्या मालकीचा एक कापूसचा एक आयचर ट्रक आहे, त्याच्यामध्ये त्याने कापूस होता, तो कापूस त्याने विकायला तो घेऊन गेला होता आणि त्याचा ड्रायव्हर देखील त्याच्या बरोबर होता. आणि त्या ड्रायव्हरने तो माल विकल्यानंतर त्याने जवळजवळ 6,82,915 एवढी रोख रक्कम त्याने कलेक्ट केली. आणि नंतर त्याने नरडाणा पोलीस स्टेशनला अशी कंप्लेंट दिली की तो जो आहे दोन मोटर स्वार आले आणि रात्रीच्या वेळेला त्याचा माल रॉबरी करून पळून घेऊन गेले. तर त्याच्यानंतर आम्ही त्याचा जो चालक होता त्याचं नाव आहे रवींद्र लक्ष्मण सोनवणे, याला थोडं इंट्रोगेट केलं असताना त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिले आणि त्या अनुषंगाने त्याने असं आमच्या लक्षात आलं की त्याने हा स्वतःच त्याच्या सासऱ्याचं नाव आहे मोहन निंबा महाजन, राहणार एरंडोल, जिल्हा जळगाव. तर त्याच्या सासऱ्याबरोबर त्याने हा बनावटी करण्याचा स्वतःच प्लॅन केला होता. असं कुठलीही घटना नव्हती, परंतु त्याने आईच्यावर स्वतःच दगडफेक करून त्याच्या काचा वगैरे फोडून रॉबरी झाल्याचं असं भासवलं आणि हे सर्व माल त्याने स्वतः लंपास केला. तर एलसीबीच्या सर्व टीमने हा सर्व 6,83,000चा एकूण माल आपण जप्त केलेला आहे आणि दोन्ही आरोपींना देखील याच्यामध्ये अटक केलेली आहे. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवयांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं धुळे जिल्ह्यात 26 फेब्रुवारी ते 1 मार्च 2024 या कालावधीत 5 दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. महासंस्कृती महोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्यासह विविध वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला अधोरेखित करून विविध प्रांतातील संस्कृतीचे जतन, संवर्धन, स्वातंत्र्य लढ्यातील लढवयाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं राज्यभर महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगानं धुळे ते सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 या कालावधीत पोलीस कवायत मैदान धुळे येथे 5 दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यात आपल्या धुळे जिल्ह्यात 26 तारखेपासून ते 1 तारखेपर्यंत महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत दररोज विविध प्रकारचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये लोकल कलाकारांसाठी वाव म्हणून नृत्य, नाटक, गायन, विविध प्रकारचे कवी संमेलनचे आयोजन होत आहे. विशेष करून संध्याकाळीचे विशेष कार्यक्रम आपण आयोजित करतोय, जसे की 26 तारखेला महाराष्ट्राची हास्य जत्रा, 27 तारखेला आयुष्यभर बोलू काही, ज्याच्यामध्ये डॉक्टर सलील कुलकर्णी येणार, 28 तारखेला वारी सोहळा संतांचा ते राहणार आहेत, 29 तारखेला विडंबन व प्रहसन असा एक कार्यक्रम मोगरा फुल्लाचा असणार आणि शेवटी 1 तारखेला आपण श्री भीमराव पांचाळ यांची गझल संध्या राहणार आहे. तर माझी जिल्हाधिकारी म्हणून सर धुळेकरांना विनंती राहील की आपण जास्तीत जास्त या महोत्सवीमध्ये सहभागी व्हावा, जेणेकरून आपले लोकल कलाकारांनाही प्रोत्साहन राहील आणि आपल्यालाही एक आनंदाची एक संधी भेटेल. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. प्रभाग क्रमांक 1 मधील माजी नगरसेविका वंदना भामरे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या विविध विकास कामांचं उद्घाटन खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. एकाच दिवशी 4 वेगवेगळ्या भागात उद्घाटन झाल्यानं माजी नगरसेविका भामरे यांच्या विकास कामांचा पुन्हा एकदा प्रत्यय धुळेकरांना आला आहे. त्यांनी केलेल्या विकास कामांचं कौतुक देखील प्रभागातील नागरिकांनी केलं आहे. या प्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपा शहर अध्यक्ष गजेंद्र अंपडकर,
माजी महापौर प्रदीप करपे, जिल्हा परिषद सदस्य राम बधाने, माजी नगरसेविका वंदना भामरे, संजय भामरे, माजी नगरसेवक रंगनाथ ठाकरे, नरेश चौधरी, गोपीचंद पाटील, आकाश परदेशी, गोविंद चौधरी, सचिन पाटील, बिपिन रोकडे, अरुण पवार यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोदींनी दिलं, मग आता या मोदींना परत पंतप्रधान करायचं की नाही करायचं? मग मोदींची निशाणी काय आहे? कमळ. मग कमळचं चिन्ह असलेलं ते बटन दाबणार की नाही दाबणार? तर अशा मोदी साहेबांनी या देशात गोरगरिबांसाठी अनेक कामं केले. भारतीय जनता पक्षाच्या तुम्ही आमच्या 4ही नगरसेवकांना निवडून दिलं, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याचे कामं होत आहेत. आता आम्ही कॉलन्यांमध्ये गेलो, रस्त्यांचे लोकार्पण केलं आणि अशा अनेक योजना महिलांसाठी करण्यात आल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब सुभाजी भामरे आणि राजवंतरची कदम मांडे बाबासाहेब यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा हा खूप सुंदर अशा रीतीने झालेला आहे. त्यात दंदाई कॉलनीत झालेले रस्ते, त्याचप्रमाणे सैनिकी कॉलनीत झालेले रस्ते, त्याचप्रमाणे वलवाडी भागात विविध झालेले रस्ते आणि लक्ष्मी मंदिर येथे झालेले रस्ते, त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रमाई आवास योजनेतनं जी घरं 210 घरं बांधण्यात आलेली आहेत, त्या घरांचा लोकार्पण सोहळा इंदिरानगर येथे करण्यात आलेला आहे. मग इंदिरानगर, वलवाडी परिसर, दैठणकर नगर, भोकर, जैतोबा नगर या ठिकाणी 210 घरं बांधण्यात आलेले आहेत आणि 150 ते 200 घरं अजून मंजूर आहेत आणि लवकरच ते सुद्धा बांधले जातील. आणि जे बांधलेले घर होते त्यांचं पीठ कापून डॉक्टर बाबासाहेबांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेलं आहे. आणि या कार्यक्रमाला सर्वच प्रभागातील जनता उत्स्फूर्तप्रमाणे मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी सगळ्यांचा आभार मानते आणि आपल्या मीडियाचा सुद्धा मी आभार मानते की आपण पूर्ण वेळ दिलेला आहे. आणि माझ्यासमवेत सगळे जे माझे कार्यकर्ते आहेत, माझ्यासोबत काम करणारे माझे सहकारी आहेत, त्यात शांतिकमल बैसाणे असेल, कोमल वाघ असेल, हिरूबाई असेल, मेघाताई असतील, सगळ्यांचं मी आभार मानते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. दिवसेंदिवस पर्यावरणाचे समतोल ढासळत असून होत असलेली वृक्षतोड व झाडे लावण्याचे अल्प प्रमाण यामुळे पर्यावरणास मोठी हानी निर्माण होत आहे. यामुळे नैसर्गिक व वन्य प्राणी पक्ष्यांसह मानवालाही विविध दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. आजपासूनच पर्यावरणाचे संवर्धन व मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून त्यांना जगवणे गरजेचे झाले आहे, असे वनरक्षक मुकेश गुजर यांनी सांगितलं आहे. शिरपूर येथील HR पटेल कन्या माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय हरित सेना योजनेअंतर्गत वृक्ष लागवड, वृक्षरोपणाचे महत्त्व, पर्यावरण जनजागृतीपर आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना वनरक्षक मुकेश गुजर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या वाढदिवशी इतर खर्च न करता पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एक तरी झाड लावा असे आवाहन केलं आहे. ग्रीनरी शेडचे असतात. आपल्याला अभ्यासक्रमात तर किती 30% वनाच्छादित क्षेत्र असावे पुस्तकांमध्ये आहे, परंतु प्रत्यक्षात तेवढं नाही आहे. आपला मुख्य हेतू हा आहे की जे 31% क्षेत्र आहे ते 33% क्षेत्र आपल्याला वनाच्छादित करायचे. त्याच्यासाठी आपण छोटं का असे ना शाळांमार्फत हा कार्यक्रम घेत असतो. आता फार काही नाही, आपल्या विद्यालयात 4-5 विद्यार्थिनी आहेत, विचार पटेल वगैरे असं तसं. जर प्रत्येकाने एक झाड लावलं तरी 4-5 हजार झाडं आपले जगू शकतात. बरोबर. मी असं म्हणणार नाही की एकाने 5 झाड लावून टाका, काय काम एवढे लावायचं. एक झाड प्रत्येकाने लावा. आपला बड्डेला एक झाड लावा. तुमचं लग्न झाल्यावर तुम्ही सासरी जाल किंवा तरी तुम्ही याल तर तुम्हाला आठवण राहील. बरोबर. तुम्ही 9वीत होती, मी बड्डेला हे झाड लावलं होतं, आज ते एवढं मोठं झाड. बरोबर. तर ते जे झाड आहे ना बेटांनो, ते तुम्ही ते लावा. मी तुमच्या फार वेळ न घेता शॉर्टकटमध्येच सांगून दिलं की तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या प्रत्येक वाढदिवसाला एक झाड लावायचे. तर आपण असं समजू की तुम्ही सगळ्या म्हाताऱ्या होणार आहेत 100 वर्षाच्या. बरोबर. आपण चांगलं चित्रायचं ना, बरोबर आहे का नाही. आपण 100 वर्ष आयुष्य जगलं पाहिजे असं आपण स्वतःला मोटिवेट करायचं. आपण एक झाड लावलं तरी आपण 100 झाडं लावू. एक माणूस मेला की त्याला 2.5 मन लाकूड लागतं झाडायला. बरोबर.
आपण आपल्यापुरतं करायचं का नाही, आपण सगळ्यांचा विचार करून एक झाड लावलं तरी भरपूर आहे. एवढा संदेश आजच्या छोट्या कार्यक्रमाला तुम्ही देतो. अपेक्षा करतो की तुम्ही वन विभागाच्या या कार्यक्रमाला सहकार्य कराल, सहभाग नोंदवाल. धन्यवाद. यावेळी राष्ट्रीय हरित सेना समन्वयक योगेश्वर मोरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर्यन पवार, पर्यवेक्षक JP पाटील, सुभाष ठाकरे, मयुरी भामरे आदींची प्रमुख उपस्थिती होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन SS ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन मयुरी भामरे यांनी मानले आहे. प्रतिनिधी योगेश पाटील, माझा महाराष्ट्र न्यूज, होळनांते.